जसं आपल्याला माहिती आहे की 2020 सालापासून आपण राधानी धरणावरच ही जयंती साजरी करायची एक प्रथा म्हणू शकत नाही मी त्याला, पण एक सुरुवात केली. आणि मी प्रत्येक कार्यक्रमात बोलतो की स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाडगे साहेबांची ही इच्छा होती की राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराज आणि प्रामुख्याने या धरणाच्या बांधणीची सगळी पाहणी ज्यांनी केली ते माननीय पिराजीराव महाराज, या दोघांच्या केलेल्या कर्तृत्वाच्या ठिकाणी आपण शाहू महाराजांची जयंती साजरी केली तर लोकांना अधिक शाहू महाराजांनी केलेलं कार्य लोकांपर्यंत पोचेल. आणि ज्या गोष्टीमुळे शाहू महाराज घडले, ज्या गोष्टीची पाहणी पिराजीराव महाराजांनी केली त्या ठिकाणीच ती जयंती व्हावी. आणि त्या हेतूने पहिलं वर्ष कोविडचं वर्ष असल्यामुळं आपण काही कार्यक्रम घेऊ नाही शकलो. 2021पासून कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण ही सुरुवात केली आणि मला खरंच त्या गोष्टीचा अभिमान आहे की या निमित्ताने आता या स्तरावर मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जयंतीचे कार्यक्रम होतात. आणि जे माझा हेतू होता की अधिक लोकांनी इथं यावं, पर्यटन या परिसरात वाढवावं, त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात आता लोक इथं जयंतीला येतात. या निमित्ताने 26 तारखेच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सगळ्यांना, शाहू महाराजांवर प्रेम करणाऱ्या सगळ्या लोकांना या कार्यक्रमाला मी वैयक्तिक माझं हे निमंत्रण समजा, आपण मोठ्या संख्येने इथं यावं. ठरल्याप्रमाणे सकाळी 10ची वेळ आम्ही दिलेली आहे. सकाळी 10ला इथं आल्यानंतर छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून नंतर आपण इथं वरती धरणावर इथं आल्यानंतर जलपूजनचा कार्यक्रम करून आपण ते कलश घेऊन मी आणि नवोदिता आणि चिरंजीव आर्यवीर आणि आमचे सर्व सदस्य एकत्र मिळून खाली मंडपामध्ये आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे, ज्याच्यामध्ये जलाभिषेकचा कार्यक्रम होतो. आणि प्रामुख्याने आम्ही इथं मागच्या 6-7 वर्षापासून त्याची दक्षता घेतली आहे की सर्व समाजांना तो न्याय मिळावा. सर्व समाजासाठी शाहू महाराजांनी ते काम केलं आणि प्रामुख्याने या परिसराच्या लोकांनी ते जमण्या दिल्यामुळं तो धरण होऊ शकला. त्यामुळे त्या जलाभिषेकच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक समाजाच्या घटकाला तिथं जोडप्याला आम्ही बसायचं नियोजन करतो. आणि प्लस ज्या ज्या लोकांनी मागच्या 1 वर्षामध्ये कर्तृत्वाचं कार्य केलं असेल ते सत्कार करणं. आणि यावर्षी अजून एक गोष्ट बऱ्याच लोकांकडून सूचना आल्या होत्या, ती म्हणजे एक समता रॅलीचं आपण आयोजन केलेलं आहे, जे कसबा बावड्यावरून एक मोटरसायकलची रॅली ही धरणावर ज्योत घेऊन येणार आहे. ज्या ठिकाणी शाहू महाराजांचा जन्म झाला त्या वाड्यावरून ते इथपर्यंत एक समता रॅलीचं आम्ही आयोजन केलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने हे कार्यक्रमाचं रूपरेषा आपल्यासमोर मांडलेली आहे. त्याचबरोबर मला असं वाटतं की आणखीन एक गोष्टवर मला इथं बोलायचं आहे की ज्या राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांनी प्रामुख्याने पाण्याचं नियोजन करून या जिल्ह्याला सुजलाम सुफलाम केलं, हरिक्रांती आणली. मी मागच्या 3-4 दिवसापासून वारंवार या गोष्टीचं माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत बोलतो आहे की हा वर्ष आव्हानाचा काळ आहे. ॲल्निनोचा आता आपण बघताय, ॲल्निनोचा सगळ्यात मोठा धोका आपल्याला ह्यावर्षी आहे. आपण बघताय की राधानगरीमध्ये पण मी येताना बघितलं की कुठलाच पाऊस झाला नाही. थोडा आज पाऊस आज झाला आहे. पण हे सगळं गृहीत धरून माझं सगळ्या नागरिकांना विनंती आहे, जसं मी उल्लेख केला की माझ्या व्हिडिओमध्ये, की आम्ही आमच्या घरातूनच सुरुवात केली. आमच्या घरामध्ये प्रवीणसिंहराजे असतील, वीरेंद्रराजे असतील, आम्ही आमच्या तिन्ही विहिरी कागलमधल्या नगरपालिकेला पाण्याच्या नियोजनासाठी हस्तांतर केलेले आहेत. तसंच मी आवाहन केलं होतं की ज्यांच्याकडे बोरची सुविधा आहे अशा प्रत्येक लोकांनी त्या ठिकाणी ग्रामपंचायत नगरपालिकेला ते हस्तांतर करावं. मला बऱ्याच लोकांचे आभार व्यक्त करायचं की मी हे व्हिडिओ आवाहन केल्यानंतर आतापर्यंत मला 45-46 लोकांचे फोन झाले आहेत. लोक त्या रीतीने ह्याला प्रतिसाद देत आहेत. आणि या अनुषंगाने या वर्षापुरता आपण काय करायचं याचा उल्लेख मी केला. पण मला असं वाटतं की आता या अडचणीच्या काळामध्ये मला असं वाटतं की आपल्याला ही संधी आहे की
शेतीसाठी लाँग टर्म विचार आता आपण करायची वेळ आलेली आहे. मी 2015ला कारखान्याचं चेअरमन झाल्यापासून वारंवार ठिबकबद्दल उल्लेख करत आलो आहे. लोकांचं प्रामुख्याने राधानगरी बोदरगडच्या लोकांना वाटेल एवढा पाऊस पडतो इथे ठिबकचं बोलून काय उपयोग आहे. आणि मी जेव्हा चेअरमन झालो मला आठवते माझं पहिलं भाषण मी सिग्नलीत केलं आणि पावसाच्या काळात मी ठिबकचं बोललो तेव्हा लोक माझ्यावर हसली. दुर्दैवाने मला आवडत नाही की मी जे बोललो ते बरोबर ठरलं आहे, पण आज हे पावसाची परिस्थिती बघितली तर मला असं वाटतं शेतीमध्ये पण ठिबकला आता मोठ्या प्रमाणामध्ये आपण वळलं पाहिजे. आपल्या शेतीला आपल्या पिकांसाठी आता ठिबकची गरज आहे. आज ज्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपण उल्लेख करतो आहे, प्रत्येक ठिकाणी आपण उल्लेख करतो आहे कृत्रिम बुद्धिमत्ताचं की AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून बिदरी कारखाना असेल, शाहू असेल, संताजी असेल, हमीदवाडा असेल, प्रत्येकाने त्यांचे ते जे डोम्स आहेत याचा प्रयोग केला आहे. पण त्यासाठी ठिबक असल्याशिवाय ते आपण करू शकत नाही. तर माझी सगळ्यांना या निमित्ताने शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्ताने आवाहन करतो की आता यावर्षी वेगवेगळ्या पाणी वाचवण्याच्या उपाययोजना आणि शेतीला ठिबकमध्ये 100% वळवायची प्रक्रिया एक लाँग टर्म शेती करण्यासाठी आपण सगळ्यांनी विचार करावा आणि शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्ताने या मोहीमची पण सुरुवात व्हावी अशी मी त्यांचा वंशज म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करतो.